सर्वजण पवित्र शास्त्र पाहण्यासाठी, कारण परमेश्वराची महान कृपा आपल्यावर राहत असताना परमेश्वराच्या कृपेच्या द्वारे आपण रोज देवाची वचन ऐकून देवाला धन्यवाद करत असतो. म्हणून आपण रोज परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे देवाची वचन ऐकून आशीर्वादित होण्यासाठी, जसं आपल्या शरीराला ना अन्न पाहिजे तसं आत्म्याला पण आहे ना देवाची वचन आहे ना गरज असतं. म्हणून शरीराला आपण अन्न दिल्यावर आपलं शरीर आहे ना आपण बलवान होत असतो. आपण शरीराला अन्न दिल्यावर, भाकर दिल्यावर आपलं शरीर रोज जे आपण अन्न खातो, जे भाकर खात असतो, त्याच्याद्वारे आपलं शरीर आहे ना एक बलवान होत असतं. तसं परमेश्वराची वचन जेव्हा आपण ऐकत असतो, परमेश्वराची वचनानुसार आपलं आत्मिक जीवन आहे ना बलवान होत असतं. मग तुमचं आत्मिक जीवन बलवान होण्यासाठी परमेश्वराची वचन तुम्ही रोज ऐकण्यासाठी प्रयत्न करावा. या जगातलं ना आपण पापाचं सर्व गोष्टी ऐकण्यापेक्षा परमेश्वराची ना वचन ऐकून आपलं जीवन आशीर्वादामध्ये बदल व्हायला पाहिजे. मला परमेश्वर दिलेला वचन, निर्गम पुस्तक 15 अध्याय 26 वचन, मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला स्पष्ट शिकवतात की मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वराने ना आपल्याला ना आपल्या शरीरात जे काही पण आहे ना पापाच्या द्वारे आलेलं रोग असू द्या किंवा आपण अचानकच आपल्या शरीरात आलेला रोग असू द्या, परमेश्वर म्हणतात मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. जेव्हा मनुष्य आहे ना अनेक या जगामध्ये ना जगत असताना, या जगामध्ये राहत असताना, या पृथ्वीवर राहत असताना मनुष्याला ना अनेक रोग शरीरात येऊन, आणि एक दिवस नाही, एक व्यक्तींना एखादा शरीरात रोग आल्यावर 1 वर्ष त्या रोगामध्ये राहत असतात, 2 वर्ष त्याच रोगामध्ये राहत असतात, त्याच बेडवर राहत असतात, त्याच बेडवर सर्व जीवन त्यांना अनेक आशा असतात, त्यांना की जीवनात आहे ना त्यांना अनेक आशा असतात. पण शरीरात जे रोग आलेला आहे त्यांच्या शरीरात, त्या रोग असं करू शकतात की त्यांचे जीवन आहे ना, ज्यांची जे काही आशा आहे ना ते पूर्ण नष्ट करून एकच ठिकाणी ना एका बेडवर आहे ना टाकू शकतात, एकच ठिकाणी एकच बेडवर टाकू शकतात. आणि त्याच बेडवर आहे ना त्याच पलंगावर अनेक दिवस आहे ना त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांनी एक आशा आहे, मी पण बरं व्हावं, मला पण कोणीतरी आहे ना बरं करावं, मला पण आहे ना या रोगापासून आहे ना मला कोणीतरी मुक्त करावं, असं प्रत्येक व्यक्तीला ना आशा असतं. या जगात तुम्ही कुठलाही शरीरात रोग असलेल्या व्यक्तीनं विचारल्यावर प्रत्येकाला ना रोग राहावा असं ना कोणाला पण वाटत नाही. शरीरात रोग राहावा असं कोणाला ना आशा नसतात, इच्छा नसतात. पण या रोगातून बरा व्हावं म्हणून आहे ना प्रत्येक मनुष्याला ना या जगात एक आशा आहे, मी पण रोगातून बरं होऊ नाही ना, मी पण आहे ना आरोग्यामध्ये राहून सर्वांसारखं माझं पण आहे ना माझं एक आशेचे जीवन जगावं, आणि मी पण परमेश्वराला धन्यवाद करावं, मला पण जे काही आशा आहे ना ते आशा पूर्ण व्हावं म्हणून प्रत्येकाला ना रोजच्या जीवनात असलेला विचार. पण त्यांना कोणीतरी येऊन बरं करणार, कोणीतरी येऊन बरं करणार म्हणून आहे ना एक आशा. परमेश्वर म्हणतात ज्या व्यक्तींनी ना ज्या ज्या रोगामध्ये आहे, ज्या ज्या परिस्थितीत आहे, तुम्ही ना अनेक वर्षापासून आहे ना एखादा शरीरात तुम्हाला आलेल्या रोगाच्या द्वारे तुम्हाला सत्वत असेल तर त्या रोगापासून आहे ना परमेश्वर म्हणतात, निर्गम पुस्तक 15 आणि ना
26 स्पष्ट म्हटलं, मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणजे परमेश्वर ना प्रत्येक व्यक्तींना ना, ज्या रोगामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तींना परमेश्वराने ना एक वचन द्यायला परमेश्वर म्हणतात, मी तुला ना व्याधीमुक्त करू शकतो. मी तुला ना या रोगापासून आहे ना, मी तुला मुक्त करू शकतो. मी तुला या सर्व रोगापासून आहे ना, मी तुला बाहेर काढून आहे ना, मी तुला आरोग्य देणारा मीच परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. परमेश्वराची ना शब्द प्रत्येक व्यक्तींना ना एक धैर्य देतात. आणि परमेश्वर फक्त शब्द देणारा नाही, परमेश्वर म्हणतात, मी जे बोलवलेलं आहे तेच करणार म्हणतात परमेश्वर. परमेश्वराने ना ज्या व्यक्तींना ना परमेश्वर वचन दिलेलं आहे, त्या व्यक्तींना म्हणतात की परमेश्वराने, मी तुला ना, तू अनेक दिवसापासून या रोगामध्ये असेल तर, तू अनेक वर्षापासून तू या रोगामध्ये आहे, तू अनेक वर्षानुवर्ष तुझं आशा नष्ट केलेला ना जे काही ते रोग आहे तुझ्या शरीरात, त्या रोगातून मी तुला मुक्त करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात. परमेश्वराकडून आहे ना आपल्याला ना एक शब्द देत आहे. फक्त आपण परमेश्वर आहे ना बोललं म्हणलं तर आहे ना, फक्त बोललं नाही परमेश्वराने, फक्त बोलणारा परमेश्वर नाही, फक्त मी तुला शब्द दिलं संपलं असं नाही. परमेश्वर म्हणतात, मी तुला ना सर्व रोगापासून आहे ना मी तुला मुक्त करतो. मी तुझ्या शरीरात जे काही पापाच्या द्वारे आलेलं रोग, आपण अनेक वेळा ना आपल्या शरीरात सर्वात जास्त ना आलेलं रोग म्हणलं तर पापाच्या द्वारे आलेलं असतं. मनुष्यानं समजत नाही. एखादा पाप आहे ना, एखादा पाप करत 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 मनुष्य आहे ना, त्या पापामध्ये राहणारा मनुष्याला ते पाप एक दिवस त्याला रोगामध्ये बदल करतात. त्या रोग जेव्हा त्या शरीरात आल्यावर त्या शरीराने पूर्णपणे त्या रोगाने ना, त्या शरीराने ना त्याच्या स्वाधीनमध्ये करून घेतलं. रोग त्या शरीरावर आहे ना राज्य करताना परमेश्वर म्हणतात, मी तुला रोगापासून आहे ना मुक्त करतो. मी तुला, तुझ्या शरीरात कुठलाही प्रकारचे रोग असू द्या परमेश्वराने. म्हणून परमेश्वराने ना आपण नवा करारात पाहत असतो, अनेक लोकांना ना परमेश्वराने ना त्याच्याकडं आलेला प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने ना बरं केलं. येशू ख्रिस्ताकडं आलेला प्रत्येक व्यक्तीला येशू ख्रिस्ताने ना बरं केलं म्हटलं परमेश्वराने. जेव्हा आपण मत्ती शुभवर्तमान आहे ना 14 आहे ना, जेव्हा आपण पाहतो मत्ती शुभवर्तमान पाहू आपण, मग त्याने बाहेर येऊन मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला कळवला आला व त्याच्यातील दुखणे करास त्याने बरे केले. म्हणजे जेव्हा येशू ख्रिस्ताकडे आहे ना, ज्या व्यक्तींनी रोगामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्ती जेव्हा येशू ख्रिस्ताकडं त्याच्या घरासमोर येऊन सर्व रोगी उभारल्यावर येशू ख्रिस्तानी घरातून बाहेर येऊन आहे ना सर्व लोकसमुदायांना पाहत असताना परमेश्वराला ना ते मोठा लोकसमुदाय पाहिला, तेव्हा त्याला कळवला आला व त्याच्यातील दुखणे करास त्याने बरे केले. म्हणजे जेवढा रोगामध्ये राहिलेला आहे परमेश्वरासमोर, परमेश्वर त्यानं सर्वांना बरं केलं परमेश्वर. म्हणून येशू ख्रिस्ताने ना त्याच्या समोर जेव्हा ना आपण आहे ना कुठल्याही प्रकारची ना आपण समस्या घेऊन गेलो परमेश्वरासमोर, परमेश्वरांनी त्या सर्व समस्यापासून आहे ना परमेश्वर आपल्याला बरं करत असतं. परमेश्वराची वचन आहे ना आपल्याला याप्रमाणे शिकवतात की येशू ख्रिस्ताने ना त्याच्याकडे आलेला प्रत्येकानं त्याने बरं केलं म्हटलं. येशू ख्रिस्ताकडे आलेला प्रत्येक व्यक्तीला. म्हणून येशू ख्रिस्ताने ना मत्ती शुभवर्तमान, मार्क, लूक, योहान शुभवर्तमानमध्ये जेव्हा आपण पाहत असतो, येशू ख्रिस्ताकडे आलेला प्रत्येक रोगीनं पण आहे ना येशू ख्रिस्ताने बरं केलं. ज्या व्यक्तींनी दुष्टात्म्यामध्ये पीडित आहे त्यांना दुष्टात्म्यापासून मुक्त केलं. त्याने आपण पाहत असतो येशू ख्रिस्ताकडं. जेव्हा येशू ख्रिस्ताने ना
या जगात असताना परमेश्वराने जेव्हा त्यांनी प्रवास करत होतं ते देवाच्या राज्याच्या विषयी त्यांनी सांगत, त्यांनी जेव्हा प्रवास करत होतं एक स्त्री ऐकलं. त्या स्त्रीविषयी आपण आहे ना अनेक वेळा ऐकलेलं वचन, रक्तस्राव स्त्रीनं जेव्हा येशू ख्रिस्ताकडे येऊन आहे ना एक विश्वासाने त्याच्या वस्त्राला स्पर्श केल्यावर त्याच्या शरीरात असलेल्या रक्तस्राव थांबलं. म्हणजे येशू ख्रिस्ताकडं जेव्हा आपण एखादा विश्वासाच्या द्वारे येशू ख्रिस्ताला ना आपण स्पर्श केल्यावर पण आहे ना येशू ख्रिस्त आपल्याला ना आपल्या रोगापासून मुक्त करत असतात. मग म्हणत असतात परमेश्वराने ना देवाच्या मंदिरात येणारा प्रत्येक व्यक्तीला, येशू ख्रिस्ताने वचन ऐकणारा प्रत्येक व्यक्तीला ना त्यांनी स्पर्श करून आहे ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सर्व रोगापासून मुक्त करत असतं. येशू ख्रिस्ताकडं आलेलं प्रत्येक व्यक्तीनं पण परमेश्वराने बरं करतात. येशू ख्रिस्ताला प्रार्थना केलेल्या प्रत्येक व्यक्तीनं पण त्याने बरं करत असतात. म्हणून आज येशू ख्रिस्ताकडे आलेल्या अनेक लोकांनी ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरं झालेलं आहे. अनेक लोकांनी आपण अनेक लोकांचे साक्ष आपण ऐकत असतो. काही काही लोकांनी ना साक्ष देत असतात की माझ्या जीवनात या प्रकारचे रोग होतं पण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मला या रोगापासून मुक्त झालेलं आहे. म्हणजे जगात आज अनेक लोकांनी ना येशू ख्रिस्ताविषयी साक्ष याच्यासाठी द्यायला परमेश्वराच्या नावामध्ये त्यांनी बरं झालं म्हणून आहे ना साक्ष द्यायला. त्यांनी कोणी पण आहे ना बरं न होता साक्ष देऊ शकतात का? अजिबात देऊ शकत नाही. ते बरं न होता कोणी पण साक्ष देऊ शकत नाही. एवढं मोठं परमेश्वराचे कार्य त्यांच्या जीवनात पाहिलं म्हणून अनेक लोकांनी या जगात म्हणत असतात की मला परमेश्वराकडून आहे ना आरोग्य मिळालेलं आहे, मला परमेश्वराकडून आरोग्य मिळालेलं आहे. मी जेव्हा परमेश्वराकडे गेलो मला परमेश्वराने ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मला आज आरोग्य दिलं, मी आरोग्यामध्ये आहे म्हणतात. परमेश्वराच्या नावामध्ये एवढं साक्ष द्यायला म्हणलं तर या जगात येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तींना परमेश्वर स्पर्श केला तरच बरं होऊ शकतं. हालेलुया. परमेश्वराची वचन आपण पाहत असतो की ना स्तोत्रसंहिता 107 आणि 20 मध्ये पाहिल्यावर तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करतो, नाशापासून त्याच्या बचाव करतो. परमेश्वराने म्हटलं तो संदेश पाठवून बरे करतो, तो आपला संदेश पाठवून त्यास बरे करतो. म्हणजे परमेश्वराने तर म्हटल्याप्रमाणे जेव्हा परमेश्वराने जेव्हा बोलतात प्रत्येक मनुष्य बरं होतं. परमेश्वराने ना जेव्हा बोललं म्हणजे परमेश्वराने ना जेव्हा शब्द दिला परमेश्वराने आणि परमेश्वराने जेव्हा बोलल्यावर प्रत्येक मनुष्याच्या शरीरात असलेला ना रोग येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बरं होणार आहे. आणि परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे नाशापासून त्याच्या बचाव करतो. म्हणजे देवाचे वचन आपण पाहत असताना मनुष्य जेव्हा पापामध्ये राहतं, मनुष्य जेव्हा ना शापामध्ये राहत असतात, मनुष्य जेव्हा ना रोगामध्ये राहतात, त्या रोग एक दिवस मनुष्यानं ना नाशाकडे नेत असतं. अनेक वेळा आपलं शरीर आहे ना रोग आहे ना नाश करत असतं. काही काही रोग असं असतात ना बाहेरून दिसतच नाही या जगात, पण आतमध्ये ना शरीर आहे ना खात असतात. हळूहळू ना ते रोगाने ना कावून आहे ना त्या शेवटला त्या मनुष्याला ना नाश करावं म्हणून आहे ना त्या रोगाची प्रयत्न. पण परमेश्वर म्हणतात की नाशापासून, परमेश्वर म्हणलं नाशापासून त्याच्या बचाव करतो. म्हणजे परमेश्वराने ना तुला नाश न होऊ देता, म्हणजे तू नाश न होऊ देता परमेश्वराने तुला बचाव करून तुला सर्व रोगापासून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुला बरं करून एक आशीर्वादित आणि आरोग्य व्यक्ती तुला तयार करणार परमेश्वराने. परमेश्वराची ना वचन आपल्याला इथं म्हटलं नाशापासून त्याच्या बचाव करतो. म्हणजे परमेश्वराने कोणाचा पण नाश होऊ नये म्हणून योहान शुभवर्तमान जेव्हा आपण 3 आणि 16 मध्ये पाहतो, देवाने जगावर एवढी
प्रीती केली की एकुलता एक पुत्र पाठविला. जो कोणी त्या जीवावर विश्वास ठेवतो त्याचा कधीही नाश होणार नाही, त्याला सार्वकालिक जीवन मिळणार म्हटलं. म्हणजे परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला, देवावर विश्वास ठेवणारा, देवाला प्रार्थना करणारा आणि देवाची वचन ऐकणारा व्यक्ती कधीही नाश होणार नाही. जेव्हा आपण परमेश्वरावर, म्हणून परमेश्वर म्हणतात परमेश्वरावर विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीही पजित पण होणार नाही म्हटलं. म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवल्यावर आहे ना जीवनात कधी पजित होणार नाही. देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती कधीही नाश पण होणार नाही. आणि देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादितच राहणार आहे. या जगात आहे ना आपण अनेक विषयावर विश्वास ठेवतो आपण, पण परमेश्वरावर आहे ना आपण विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून परमेश्वरांनी तर म्हटल्याप्रमाणे ना त्याने स्पष्ट म्हटलं की ना नाशापासून त्याच्या बचाव. तू रोगाचा नाशापासून तुला काय करणार, परमेश्वरांनी बचाव करू नये ना तुला आरोग्य देणार आहे. तू ज्या रोगामध्ये आहे ना त्या रोगापासून तुझा बचाव करणार. तू कुठलाही पण रोगामध्ये राहू द्या, परमेश्वर म्हणतात तू त्या रोगाच्या नाशापासून मी तुला बचाव करून मी तुला आरोग्य देऊन मी तुला आशीर्वादितच करणार आहे म्हटलं. म्हणून परमेश्वराने निर्गममध्ये स्पष्ट म्हटलं की मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर स्वतः म्हणतात. हा शब्द कोणी बोलला नाही. कोण बोलायला ते? परमेश्वर म्हणाला की मी तुला व्याधी मुक्त करणारा परमेश्वर आहे. म्हणून आपण आहे ना स्तोत्र संहिता 41 आणि जेव्हा 3 वचन पाहतो आपण, तो रोगाने अंतरुणास केलेला असता परमेश्वर त्याला सांभाळील. तो रोगी असता तो त्यांचे अंतरुण बदलतोस. परमेश्वर किती छान बोलाले. तो रोगाने अंतरुणास खिळलेला असता परमेश्वर त्याला सांभाळील म्हटलं. म्हणजे एखादा व्यक्ती ना रोगाने, अंतरुण म्हणजे काय, आपण जेव्हा ना एखादा रोग आल्यावर ते रोग आपल्याला उभा करू पण शकत नाही, आपल्याला उभा राहायला देत नाही. नेहमी त्याच जागेवर त्याच बेडवर राहत असतं, त्याच बेडवर सर्व काही ना त्याच बेडवर. शेवटी ना तिथंच काही लोकांनी परिस्थिती कसं असतं तर लास्टच्या परिस्थितीत तिथूनच पाणी, थोडं लहानसं जेवण पण. पण परमेश्वर म्हणतात की इथं स्पष्ट, तो रोगाने अंतरुणास खिळले असता परमेश्वर त्याला सांभाळले म्हटलं. म्हणजे सांभाळ करणार परमेश्वर म्हटलं. तो रोगाने असता तू त्याच्या अंतरुण बदलतोस. म्हणजे परमेश्वर म्हणलं तुझं रोगाचं ना जे काही ते पलंग आहे येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ते बदल करून तुला आरोग्यामध्ये बदल करणारा परमेश्वर, तुला आरोग्य देणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुझं अंतरुण बदलून तू एक आरोग्य व्यक्ती राहणार परमेश्वरासमोर. परमेश्वर हे सर्व करू शकतं. जेव्हा योग पुस्तक मध्ये 42 वचन आहे ना पाहिल्यावर आणि 2रा वचन जेव्हा पाहतो इथं स्पष्ट म्हणतात, योग काय म्हणतात परमेश्वराला, तुला सर्व काही करता येतं. म्हणजे परमेश्वराला काय करता येत नाही तर, परमेश्वराला काय करता येत नाही का? परमेश्वराला सर्व काही करू शकतात परमेश्वर. म्हणजे रोगामध्ये असलेल्या व्यक्तीला पण परमेश्वराने ना बरं करू शकतात परमेश्वर. त्याला सर्व काय करतात. म्हणून आहे ना अब्रामाला म्हटलं त्याने, परमेश्वर काय म्हटलं, मला असाध्य काय तर आहे का म्हटलं. म्हणजे परमेश्वर काय म्हणलं अब्रामाला, मला असाध्य काय तर आहे का. म्हणजे परमेश्वराला या जगात आहे ना सर्व साध्य आहे. परमेश्वराच्या म्हणजे परमेश्वराच्या हाताने हे होत नाही असं कुठलाही पण नाही. परमेश्वर आहे ना सर्व काही करू शकतात, सर्व काही करू शकतात. मग परमेश्वराला सर्व करता येतात म्हणलं तर परमेश्वराला एखाद्या व्यक्तीचा रोग बरा करू शकत नाही का? त्याने बरं करू शकतं. जेव्हा परमेश्वराकडे आल्यावर आपण परमेश्वराच्या नावामध्ये जेव्हा आपण प्रार्थना करतो,
जेव्हा परमेश्वराला विचारतो, परमेश्वराला जेव्हा ना आपण विनंती करतो, परमेश्वर म्हणतात मी तुझं प्रार्थना ऐकलो आणि येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू बरं हो. पवित्र शास्त्रात असं अनेक लोकांना सांगितलं तू बरं हो म्हणून आपण जेव्हा पाहतो की ना येशू ख्रिस्ताची ना एक शताधिपतीला ना परमेश्वराने ना शब्द दिलं. परमेश्वराने ना मत्ते शुभवर्तमानमध्ये जेव्हा 8वा अध्याय आणि 5 वचन, मग येशू कफरनहूम आल्यावर कोणा एका जमादाराने त्याचकडे येऊन त्यास अशी विनंती केली की प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला. तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे केरेन. म्हणजे इथं परमेश्वरासमोर आहे ना एक व्यक्ती जमादार म्हणून आहे ना जेव्हा एक व्यक्तीने ना परमेश्वरासमोर येऊन त्यांनी येशू ख्रिस्ताला विनंती करायला की ना माझा चाकर पक्षघाताने ना घरात आहे, घरात पडलेला आहे. त्याने अनेक दिवस झालं त्याला पक्षघात येऊ नये ना त्याने घरातच आहे. पक्षघात म्हणलं तर पॅरलस म्हणतात ना आपण, पॅरलस झालेला व्यक्ती कसं राहतात, हात पण उचलायला येत नाही, त्यांना चालायला पण येत नाही. पण इथं जमादाराने ना त्याचं चाकर म्हणजे ना त्याच्याकडं काम करणारा व्यक्तीविषयी त्याने ना परमेश्वराकडून आहे ना येऊन विनंती करायला. आज आपण आहे ना आपल्या घरात आहे ना लवकर आपल्या घरातल्या लोकांविषयी पण आपण लवकर विनंती करत नाही. घरातलं समजा कोणी तर आजारी असेल समजा, त्यांच्याविषयी पण आपण परमेश्वरासमोर जाऊन लवकर विनंती करत नाही. पण जमादाराने परमेश्वराकडे येऊन असं विनंती करायला की माझं चाकर आहे ना पक्षघाताने ना पीडित आहे. म्हणजे ना पक्षघात काय केलं, त्याला पिडालं, त्याला सत्वाला, त्या रोगामध्ये त्यांनी अनेक वर्ष ना त्यांनी त्या रोगामध्ये आहे. परमेश्वराला ना विनंती करायला त्या व्यक्ती येऊन, त्या व्यक्ती जेव्हा परमेश्वराला विनंती केल्यावर येशू ख्रिस्त त्यांना एक शब्द दिला की येशू ख्रिस्त म्हणतं 6वं वचन, प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला मी येऊन त्याला बरे करेन. येशू ख्रिस्त स्पष्ट म्हणतात मी येऊन त्याला बरे करेन म्हणलं. जो येशू ख्रिस्तानी हा शब्द बोलल्यावर मी येऊन आहे ना, मी स्वतः येऊन आहे ना तिथं त्या व्यक्तीला मी बरं करणार म्हटल्यावर बघा जमादार काय म्हणलंय. जमादार म्हणतात प्रभूजी आपण माझ्या चपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. मी एवढा मोठा माणूस नाही, तू घरी येऊन, म्हणजे त्यांनी परमेश्वरच आहे ना, देव आहे, त्याने देवाचा एवढा मोठा सन्मान करायला. पण आज आपण आहे ना देवाचा सन्मान कमी करतो आपण. पण जमादार काय म्हणलं, परमेश्वराची स्तुती करायला, त्याने सन्मान करायला. मी एवढा मोठा मनुष्य नाही, मी एवढा मोठा मनुष्य नाही. म्हणजे परमेश्वरासमोर आहे ना जमादारीने स्वतःला त्यांनी काय करायला, त्यांनी लीन करायला. परमेश्वरासमोर एवढा मोठा अधिकारी असून त्यांनी परमेश्वरासमोर आहे ना नम्र होऊन लीन करायला त्याने की मी एवढा मोठा मनुष्य नाही. आपण अनेक वेळा ना आपण लहान असतो पण मी मोठा आहे म्हणतो आपण, हालेलुया. पण परमेश्वरासमोर इथं म्हटलं की ना त्याने, तेव्हा जमादारीने उत्तर दिले की प्रभूजी आपण माझ्या चपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही. मी एवढा मोठा योग्य असलेला व्यक्ती नाही, पण शब्द मात्र बोला. येशू ख्रिस्ताला म्हटलं त्याने शब्द मात्र बोला. म्हणजे येशू ख्रिस्त बोललं तर आहे ना आरोग्य मिळणार. म्हणून जमादाराला समजलं की ना फक्त देव बोलला तर प्रत्येक रोगापासून मनुष्य बरं होऊ शकतं. देव बोललं तर आहे ना मनुष्य आहे ना प्रत्येक रोगापासून आहे ना बरं होऊ शकतात. म्हणून पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल म्हटलं. जसं जमादाराने येशू ख्रिस्ताला सांगितलं, येशू ख्रिस्त म्हटलं तुझा चाकर बरा झालेला आहे.
हालेलुया. म्हणजे एवढा विश्वास देवाचा शब्दावर, एवढा विश्वास देवाचं वचनावर, एवढा विश्वास त्या जमादाराला की तुम्ही फक्त तू बोललं तर आहे ना, माझ्या घरात असलेला ना साखर बरं होणार म्हटलं. म्हणून आहे ना, परमेश्वर कधी पण बोललं समजा आपलं जीवन बदलत असतं. परमेश्वर बोललं तर आपलं जीवन बदल होत असतात. आपण रोगातून बाहेर येतो परमेश्वराने बोलल्यावर. दरिद्रातून आपण काय होतो, बाहेर येतो आपण परमेश्वर बोललं तर. परमेश्वर बोललं तर आहे ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रत्येक मनुष्य बरं होणार आहे. म्हणून मी नेहमी सर्वांना सांगत असतो, तुम्ही परमेश्वराची वचन ऐका. तुम्ही परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा. तुम्ही देवाच्या वचनावर तुम्ही विश्वास ठेवा. तुमचा विश्वास आहे ना, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुमच्या जीवनात अद्भुत कार्य, चमत्कार होणार आहे म्हणलं परमेश्वर. परमेश्वर म्हणतो विश्वास दर्शील तर तू गौरव पाहशील म्हटलं. परमेश्वर बोललं. येशू ख्रिस्ताने ना लाजरच्या समाधीपाशी येऊन त्यांनी काय म्हणलं, लाजर तू बाहेर या म्हटल्यावर जेव्हा मेलेला लाजर समाधीतून आहे ना बाहेर येऊन सर्वांसमोर उभारलं. म्हणजे देव बोललं तर मेलेले लोक पण आहे ना जिवंत होणार आहे. देव बोललं तर मेलेले लोक पण जिवंत होणार. म्हणून इथं जमादार म्हणतात, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. म्हणून बघा परमेश्वराच्या वचनानुसार तेव्हा 13वं वचन पाहतो मत्ते 8 आणि 13. मग येशू जमादाराला म्हणाला, जा तू विश्वास धरल्याप्रमाणे तुला प्राप्त होवं. त्याच गटकेत तो चाकर बरा झाला. तू जसं विश्वास ठेवलं तसं तुझा विश्वास प्रमाणेच तुझ्या जीवनात कार्य होणार. जेव्हा येशू ख्रिस्ताने बोललं ना तेव्हाच ना, त्याच टाईममध्ये त्याच म्हणजे जेव्हा आज येशू ख्रिस्ताने बोललं उद्या बरं झालं नाही. त्याने ज्या समयामध्ये बोललं त्याच टायमामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये त्या व्यक्तीने बरं झालेलं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात, मी तुला व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहे. तुला सर्व रोगापासून मी तुला मुक्त करणार आहे. तुला मरणापासून मुक्त करणार आहे. ज्या रोगाच्या द्वारे तुझं जीवनात आहे ना जे मरण येणार आहे, त्या रोग त्या मरणापासून मी तुला मुक्त करणारा परमेश्वर. म्हणून आपण परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करावं. म्हणून आज तुम्ही आजचा दिवस ऐकलेल्या महान वचनावर तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही जेव्हा देवासमोर प्रार्थना करतात, तुम्ही कुठंही असू द्या, देवाच्या मंदिरात असलेले लोक, यूट्यूब पाहत असलेले लोक, तुम्ही देवासमोर प्रार्थना केल्यावर येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वर तुमची विनंती ऐकणार, तुम्हाला सर्व रोगापासून मुक्त करणार. आपण सर्वजण आपल्या जागेवर गुडघ्यावर राहून आपण परमेश्वरासमोर प्रार्थना करू. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. जसं तुझं वचन बोललेलं आहेस बाप्पा, त्या वचनाच्या द्वारे बाप्पा तुझं लेकरांना आजचा दिवस तू आठवण कर. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्पा ज्या ज्या व्यक्तीने बाप्पा ज्या ज्या रोगामध्ये आहे त्या सर्व रोगापासून येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू बरं कर म्हणून तुला विनंती करतो. कारण तू बाप्पा व्याधीमुक्त करणारा परमेश्वर आहेस. तुझ्यावर विश्वास ठेवून बाप्पा तुझं लेकरं बाप्पा तुझं मंदिरात आलेलं आहे. तुझ्यावर विश्वास ठेवून बाप्पा आजचा दिवस तुझं लेकरं वचन ऐकत आहेस बाप्पा. या वचन ऐकत असलेल्या बाप्पा तुझं लेकरांना बाप्पा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये नाना प्रकारच्या रोगापासून मुक्त कर बाप्पा. त्यांच्या शरीरात बाप्पा काम करणारा प्रत्येक रोग, त्यांच्या शरीरावर बाप्पा काम करणारा बाप्पा प्रत्येक सैतानाचा शक्ती मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बाप्पा नाश करतो बाप्पा. सर्व दुष्टात्म्याच्या शक्ती, सैतानाच्या शक्ती बाप्पा येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी नष्ट करतो या क्षणी. प्रत्येक व्यक्तीनं बाप्पा तुझ्या कृपेच्या द्वारे आजचा दिवस तू आठवण कर. सर्वांना बाप्पा
नाना प्रकारच्या रोगापासून मुक्त कर म्हणून तुला विनंती करतो. जमादारांनी बापा त्यांच्या चाकरविषयी बापा जसं तुझ्या समोर येऊन विनंती केलं आणि बापा त्याची तू बापा विनंती ऐकून बापा तू फक्त बापा बोललं बापा तुझं चाकर बरं झालं म्हणून त्याच गटकेस बरं झालं बापा. या वचनानुसार तुझा लेकर बापा आज तुझ्यावर विश्वास ठेवलेला सर्वांना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तू बरं कर बापा. बापा तू बरं कर म्हणून तुला विनंती करतो. प्रत्येकानं तू बरं करून बापा त्यांना बापा कंबरदुखी गुडघेदुखी बापा आणि शरीरात असलेले रोग या सर्वांपासून तू मुक्त करून येशू ख्रिस्त नावामध्ये बापा सर्वांना बापा तू स्पर्श करून बरं कर म्हणून मी तुला विनंती करत असताना येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन, आमेन, आमेन.